खरं तर सरांच्या मुलं हे माझं काम होणं शक्य झालं. खूप त्रास झाला ॲक्च्युली. पण माझे मित्र अनिल बडेकर सर, जेव्हा मी माझी घटना त्यांच्या कानावर टाकली तेव्हा त्यांनी लगेच सरांशी संपर्क करून तिथून पाठलाग सुरू केला. ॲक्च्युली जवळजवळ 2000ला मी शाळेवर रुजू झालो. 2003ला माझं ॲप्रुव्हल झालं होतं. 2003 ते 2017पर्यंत मी कंटिन्यू सेवा केली. परंतु त्या तुकडीला काही ग्रँडच आली नाही. त्यानंतर मग संस्थेने कमी केल्यानंतर कोर्टात गेलो. कोर्टात जवळजवळ 14 वर्ष लढा दिला मी. आणि जवळजवळ शाळेमध्ये 20 वर्ष विना वेतन एकही रुपया न घेता मी सेवा केली. त्यानंतर मग कोर्टातून केस जिंकल्यानंतर पहिल्यांदा मी माझे मित्र, हे माझे क्लासमेट आहेत बीएडचे, आणि त्यांना जेव्हा विषय माहीत झाला, ॲक्च्युली अगोदर माहीत होता पण एवढं क्लिअर कट नव्हतं झालं. त्यानंतर मग तिथून आम्ही पाठलाग केलं. मग लगेच म्हात्रे सरांच्याकडं जवळजवळ खूप 15-20 वेळा आमच्या भेटी झाल्या असतील. कारण पुढं खूप अडचणी येत गेल्या. जशा जशा अडचणी येत होत्या तसे तसे सरांच्याकडे येऊन सरांचं मार्गदर्शन, आणि सर स्वतः शालार्थ आय साठी चर्नी रोडला ऑफिसमध्ये स्वतः 3 वेळा माझ्यासोबत होते. तिथे 3 वेळा भेट घेतली. असा पाठलाग करून करून शेवटी शालार्थ आय मला सरांच्या कृपेने मिळाला. आणि तिथून तर पहिला पगार माझा ज्यावेळेस भेटला, वडील अटॅक आला होता आणि हॉस्पिटलमध्ये असताना संध्याकाळी मी घेऊन जात असताना माझ्याकडे एकही रुपया नव्हता. पण जवळजवळ 7 वाजता माझ्या मोबाईलवर मेसेज आला की तुमचा पगार जमा झालाय. आणि तो सगळ्यात माझा आनंदाचा क्षण होता की मी पहिल्या पगाराने माझ्या वडिलांना वाचू शकतो. आणि त्याच्यामध्ये या 2 माणसांचं योगदान, सरांचं तर खूपच आहे, पण जो मित्र एक देवाच्या रूपाने तो पण भेटला. आणि सगळी आमची पुढची जी वाटचाल होती ती एकदम सोपीच आहे. त्यामुळे सरांसाठी मी परत एकदा सरांना मनापासून धन्यवाद देतो की असंच कार्य तुमच्याकडून पुढं होत राहावं हीच माझ्याकडून सदिच्छा.